पुढे नंतर बॅग कॅमेरा दाखवतो. सगळं बॅगी ओपन केल्या मी, सगळे कपडे मी माझे भरतोय आता. मी आता चाललो आहे परत, ते तुम्हाला टोमॅटो अँड ऑनियन फोडणी देऊन बघतो. ते पण याच्यावर इंडक्शनवर मी कधी दिलं नाही इंडक्शन. सर्व गोष्टी टाकल्या गेलेल्या आहे. आता आपण याला थोडा वेळ 15 ते नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजचा आहे 3रा दिवस आणि मी नेहमीप्रमाणे मला परत लवकरच जाग आली आहे. आता वाजले 7 आणि मी म्हणजे 6:30लाच उठलो. परत थोडं झोपत तरी म्हटलं नाही आता उठूनच जातो. नेहमीप्रमाणे सारखे परत जाग आली आहे आणि आता मी थोडंफार फ्रेश होतो, ब्रश आणि ते करतो. मग नंतर मी तुमच्यासोबत भेटेलच. आणि मी काल कपडे पण धुतले, म्हणजे 2 टी-शर्ट आणि 1 शर्ट धुतला. म्हटलं धुवून टाकू, म्हणजे कसं नंतर जास्त एकदम लोड येत नाही. ते पण लकीली वाळून गेले, कारण विंडोच्या इथं हवा खूप चांगली येते. आणि तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये विंडोचे व्ह्यूज बघितले असेल बाहेरून. आणि सकाळी उठल्या जेव्हा विंडो ओपन करतो ना, इतकी मस्त फ्रेश हवा येते ना, एकदम मस्त वाटतं. म्हणून आम्ही उठल्या पहिले विंडोज ओपन करून ठेवतो. मग आता चला नाही बोलायचं, लेट्स गो. मी आता रेडी होतो फटाफट, म्हणजे पहिले ब्रश करतो. नंतर आपल्याकडे टाईम आहे खूप, त्यानंतर थोडेफार काही कामं पण करायचे, ते पण करतो. लेट्स गो. मी आत्ताच फ्रेश होऊन बाहेर आलो. त्याच्या अगोदर मी इस्त्री करत होतो, म्हणजे आयर्न करत होतो शर्टला. कारण की आज माझी आहे मीटिंग. मी रोज करतो, पण आज मला अजून व्यवस्थित नीट आयर्न हवी होती शर्टसाठी माझ्या, म्हणून मी डबल आयर्न केली आज. त्याचेच तुम्ही शॉर्ट्स पण अगोदर बघितले असेल. चला आता फटाफट रेडी होऊया, कारण आज आहे मीटिंग, म्हणजे माझं आहे मॉक टेस्ट. कारण त्याच्यासाठी मॉक प्रेझेंटेशन द्यायचं आहे आमचं. माझी 27ला मीटिंग आहे, त्यामुळे आज 11 वाजता मॉक असल्यामुळे आज मला फटाफट रेडी होऊन जायचं आहे. आज जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. लेट्स गो. राईट नाव मला आता रेडी व्हायचं आहे. झालोय फटाफट मीटिंगसाठी. तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं लुक? हे डेलीचेच लुक आहे माझे, पण मी इथं आल्यापासून थोडंसं ग्रूम विथ मी, म्हणजे गेट रेडी विथ मीचे थोडेफार व्हिडिओज पण करतोय, कारण माझ्याकडे टाईम आहे थोडाफार त्या गोष्टींसाठी पण. आणि आता निघूया ऑफिसला जाण्यासाठी, कारण की आज आहे मीटिंग. आता वाजले आहे 9 आणि मला फटाफट निघायचं आहे. 9:05 ते 9:10पर्यंत पोचायचं आहे, कारण माझं थोडंफार 1-2 स्लाईड पेंडिंग आहे, त्या पण मला कंप्लीट करायच्या आहे. बंद करूया घर आणि निघूया ऑफिसला जाण्यासाठी. आणि आपण भेटूया आता, जर मला काही शेअर करता आलं तर तुमच्यासोबत पुढे.
hours later. A few moments later. चालू घरी म्हटलं फटाफट जाऊया घरी, कारण पाणी येतं संध्याकाळच्या टायमाला. त्यामुळे मी फटकन आलो, नळ लावला आणि आता म्हटलं आता आपण पटापट जाऊन फ्रेश होऊन घेऊया. आता मी फ्रेश पण होतो, थोडंफार काही काम करतो, मग आपण नंतर भेटूया. तोपर्यंत मी माझं काम करून घेतो. चला मंडळी, मी थोड्या वेळापूर्वीच फ्रेश झालो. म्हटलं आता मी परत चाललोय, कारण सगळ्या बॅगी खोलल्या. तुम्हाला मी पुढे नंतर बॅग कॅमेरा दाखवतो. सगळ्या बॅगी ओपन केल्या मी, सगळे कपडे मी माझे भरतोय आता. मी आता चाललोय परत, ते तुम्हाला पुढे कळेलच आता. चला तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्समध्ये बघा, मी तो फटाफट पॅकिंग करतो, निघायचं. पॅक झाली. आता आपण बॅग आणि ते सगळं पॅक झालं. आता आपण कटिंगचं काम करून घेऊया. म्हणजे कांदा आणि टोमॅटो कट करायचे मला, ते पण मी आता किचनमध्ये आलो, ते कट करून घेतो. त्याचे तुमच्यासोबत मी व्हिज्युअल शेअर करतो. लेट्स गो टू कट दी ऑनियन अँड टोमॅटो. आज मी घेतले आहे 3 टमाटे आणि 2 कांदे चॉपिंगसाठी. टोमॅटो अँड ऑनियन फॉर द कटिंग. आणि हो, मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की दादा चॉपर यूज कर, इलेक्ट्रिक चॉपर्स पण येतात कट करण्यासाठी. नक्की आपण नंतर ट्राय करूया. आता पण सध्यापर्यंत थोडंसं ऑफिसवरून लेट होतं निघायला, त्यामुळे होतं ते आपण ॲज युजल आपली नाईफच यूज करणार आहे आज पण. ठीक आहे, आपण ज्या कमेंट्स आल्या मला, मी सर्वांची रिप्लाय पण दिली आत्ताच थोड्या वेळापूर्वी. म्हटलं सर्वांना रिप्लाय देऊ. सर्व आवर्जून व्हिडिओ बघतात आणि सर्वांना खूप आवडतात ते. त्यासाठी सर्वांचे खूप थँक्यू, जे पण सर्व कमेंट्स करतात आणि जे पण व्हिडिओ बघतात ते. आणि मला खूप मस्त वाटते की तुम्ही रिस्पॉन्स करता ते त्यावर. आणि हो, नक्की मी तुमच्या कमेंट्स आल्या त्याच्यावर पण काहीतरी काम करेल हळूहळू थोड्या दिवसानंतर. जस्ट आता मी तोपर्यंत कटिंग करतो आणि तुमच्यासोबत काही वेगळे व्हिज्युअल्स पण शेअर करतो. आय एम गोइंग टू कटिंग टोमॅटो अँड ऑनियन. कसं वाटलं तुम्हाला? नाही, मी असंच ट्राय केलं. मी तोपर्यंत टोमॅटो वॉश करतो. ओके. आणि एक मला कमेंट होती की कांदा चिरल्यानंतर त्याला याच्यात ठेवा कट करून पाण्यामध्ये, की जेणेकरून तिखटपणा नाही लागत. हो, आज मी तसंच ट्राय करणार आहे. म्हणजे आम्ही करतो असं घरी पण असं होतं की मला फटाफट कट करायचे होते, त्यामुळे मी तेव्हा एवढं हे नाही केलं विचार, कट केले. पण डोळ्यातून खूप पाणी आलेलं. सो मी चॉपर पण सांगितलं, आम्ही तोच प्लॅन करतोय चॉपर घ्यायचा. चला तोपर्यंत मी आता टोमॅटो कट करतो. लेट्स गो. आता तुम्ही सगळं व्हिज्युअल्समध्ये बघा पुढचा. आज पण आलं डोळ्यात पाणी. आजचं पाणी डोळ्यात येण्याचं कारण पण वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की कांदा चिरतोय मी. मी ट्रिक वापरली ती की कांदा याच्यात ठेवायचा, पाण्यात ठेवायचा. हो, पण काही कांदे एवढे असतात ना, एवढ्या वेळ ठेवला म्हटलं चला आता कट करूया, पण तरी शेवटी डोळ्यातून पाणी येतच आहे. कांदा चिरतो आणि रडवल्याने असं कधी होईल का नाही? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा मला. काय वाटतं तुम्हाला? कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं का नाही येत? डिपेंड्स ऑन द कांदा. कांदा जर खूप नवीन असेल तर मी येतं असं मला असं वाटतं. मी चुकीचं आहे का रॉंग ते तुम्हीच मला सांगा नक्की काय आहे त्यामागे. कांदा कापून घेऊया. शेवटी रडवलंच, पुन्हा एकदा रडवलं. पण यावेळेस रडण्याचं कारण हे बदलं काय, तर कांदानेच मला परत रडवलं. कांदा चिरून थोडा राहिला, फटाफट चिरून घेऊया. काय असं डोळ्यातून धारच वाहत होती बघा. आता तर कमी झालं, डायरेक्ट धार लागले ते. रडण्याची
पाण्याची धार लागते तशी कांद्याने माझ्या डोळ्यातून धार लावली ती पाण्याची. कांदा 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 हा रडवल्याशिवाय राहतच नाही. चांगला पण असतो, शरीरासाठी खूप चांगला असतो कांदा खाल्लेला. आणि भाज्यांमध्ये टाकलेला तर अजूनच चांगला असतो, म्हणूनच आम्ही त्याला रोज कापतो. कॉल येतो मला ऑफिसमधून, बॉसचा कॉल येतो, तो पिकअप करतो मी. परत भेटूया आपण. कांदा टोमॅटो कापून झाला आहे आणि अशा प्रकारे कापला आहे. नक्की मला कमेंट करून सांगा मी व्यवस्थित कांदा आणि टमाटा कापला आहे का नाही, म्हणजे बारीक मी एवढ्या पद्धतीने कापू शकलो टमाटा आणि कांदा बारीक. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी व्यवस्थित कापला आहे का नाही ते. चला आपण आता बॉसचा मला फोन आला आहे, थोडंफार काय काम करायचं, मी ते पण करायला घेतो सुरुवात. आपण भेटूया नंतर, असं चुटकीत आपण भेटूया नंतर. A few moments later. किती वर लावायचं आहे? ठीक आहे. हां चला आज मी फोडणी देऊन बघतो, ते पण याच्यावर इंडक्शनवर. मी कधी दिलं नाही इंडक्शनवर, पण आज ट्राय करतो मी. जिरं आणि ठीक आहे, थोडं जिरं आणि मोहरी टाकणार मी याच्यात. नंतर कांदा टोमॅटोला थोडंसं हे करणार, फ्राय करणार, शॅलो फ्राय. थोडासा पिवळा होईलपर्यंत मी कांदा करणार आहे. थोडंसं तेल तापू देतो, त्यानंतर मध्ये मी याच्यात मोहरी आणि जिरं टाकणार. तुम्ही सगळं ते टाईमलॅप्समध्ये बघा पुढे. त्याच्यात सर्व गोष्टी टाकल्या गेलेल्या आहे. आता आपण याला थोडा वेळ 15 ते 20 मिनटं आता याला शिजवण्यासाठी ठेवून देऊ. 15 minutes later. लेट्स गो. मी तुम्हाला बोललो मी चाललो आहे बॅग आणि ते पॅक करून घेतलं आहे मी माझ्या बॅग. ही बॅग आपण बॅग पण आता मी ही पण बॅग घेऊन चाललो आहे.